काका, मी जर आता नव्याने शेती करायला सुरुवात केली तर मला सुरुवातीच्या दिवसामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे? शेती करत असताना अनेक गोष्टी लागतात, आरोग्यापासून सापापर्यंत. या सगळ्याचा तुला पुस्तकाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी, आत्ताच्या अभ्यासकांनी असे प्रचंड ग्रंथसंपदा करून ठेवलेले, की ते शेतीसाठी फक्त उपयोगी आहे असं नाही, सगळ्यासाठी उपयुक्त आहे. शेतकऱ्याला सगळं आलं पाहिजे. जे शेतात साप येणार आहे, कुठला साप आहे, शेतात कीटक येणार आहे, ते कुठले कीटक आहेत, शेतात मधमाशी येणार आहे, तर मधमाशीला काय खायचं आहे, मधमाशी कशावर जगते, फुलं, झाडं, वृक्ष, बॉटनी, फुलपाखरं, या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यासोबत मी तिथे शेतात राहत असताना मला दिनचर्येनुसार आणि ऋतूकालानुसार आजार पण येणार आहे, तर मी कुठली औषधं वापरू की माझं आरोग्य चांगलं होईल. शेतातल्या मिळणाऱ्या गोष्टीतनं मला माझं आरोग्य चांगलं करायचं, म्हणजे वनौषधीची माहिती घ्यायला लागेल. आणि याच्यासाठी प्रचंड ग्रंथसंपदा आपल्याकडे उपलब्ध आहे. बाकीच्या जगात अशी शेती काय करतायत, मग जुन्या पद्धतीमध्ये काय करत होते, त्याच्यासाठी एक छान आहे कृषीकोश. त्या कृषीकोशामध्ये मागची सगळी माहिती मिळेल. किंवा भारतीय संस्कृती कोश, की भारतामध्ये शेती संस्कृती प्रत्येक समाजामध्ये वेगळी, प्रांतामध्ये, समाजामध्ये वेगळी कशी होती. म्हणजे साधं आपण पोहा प्रकार घेतला तर प्रत्येक समाजामध्ये पोहे करण्याचा प्रकार वेगळा आहे आणि प्रत्येक प्रांतामध्ये पण वेगळा आहे. मग तिथे जी उपलब्ध साधन सामुग्री आहे, त्या साधन सामुग्रीतनं तो गुणवत्तापूर्ण अन्न, रुचीपूर्ण अन्न तयार करतो. ते पण शिकायला लागेल. मग शेती शिकणारच होत आपण, की कुठल्या संगमामध्ये काय लावायचं, किती अंतरावर लावायचं, इत्यादी इत्यादी. तर हे तुला आपण काय करूया की आपण या पुस्तकांची मालिका तयार करूया. हां, मी तुला एक एक पुस्तक सुचवत आहे, त्याच्याबद्दल थोडीशी 1-2 मिनिटं माहिती घे. की तुला त्याचं महत्त्व पटलं तर तू विकत घे किंवा वाच आणि नंतर विकत घे. की आपल्या संग्रहामध्ये असायला पाहिजे, तर असायला पाहिजे असं वाटलं तर विकत घे. अरे वा, पण चांगलं. हे झालं की तुला रुची वाढेल त्यातली. आणि त्या रुची वाढताना अनेक कादंबऱ्यातनं पण रुची वाढते. म्हणजे उदाहरणार्थ आपण आत्ता याच्या पुस्तक बोलूया की राम नावाची एक कादंबरी आहे. कोकणातल्या खेड भागामधल्या जीवन पद्धतीवरती आहे. अनंत मनोहर नावाचे लेखक आहेत. आता पुस्तक उपलब्ध आहे. अतिशय सुंदर माहिती आहे, म्हणेंपासून दिनचर्येपर्यंत त्या ऋतूमध्ये काय काय करत होतं. तर ही रंजकता कादंबरीच्या स्वरूपात आपण वाचताना आपल्या कायम लक्षात राहते. तर असं वाचलीस तर तुझ्या काय म्हणूया आपण समृद्धी वाढेल विचाराची. आपल्या डोक्यामध्ये शेती म्हणजे फक्त पीक घेणं हे आहे, तसं नाही आहे. पीक घेण्यासाठी परंपरा आहे, त्याचा अभ्यास आहे. त्याच हंगामामध्ये, त्या ऋतूमध्ये हे पीक काय येतं, याची कारणं आहे, कसे सोबती कोण आहेत, त्याचं पीक संरक्षण कोण करतं, त्याच्यावरचे पक्षी कुठले येतात, तेच काय येतात, असे इत्यादी सगळ्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर तू फक्त शेती करताना तू नवीन विचाराचे शेतकरी आहेस, बुद्धिमान आहेस, तर ते असे सगळे पैलू, वेगळे पैलू वेगळ्या छटांवरती, त्याला आपण म्हणतो आत्ताच्या भाषेत एकात्मिक शेती. ते एकात्मिक शेती पशुसंवर्धनापासून मधमाशीपर्यंत आणि मातीपासून संस्कृतीपर्यंत आपल्याला शिकायला लागेल, वाचायला लागेल. माझ्यासारख्या अनेकांना शेती फक्त शिकायची नाहीये तर समजायची सुद्धा. म्हणूनच आपले भट काका येत्या प्रत्येक शनिवारी एक पुस्तक आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवारी त्यांचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका.